हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला 10 अशा गोष्टींविषयी माहिती देणार आहे, ज्या इस्टोनियामध्ये आपल्या भारतापेक्षा खूप वेगळ्या आहेत. आणि फर्स्ट टाईम जेव्हा मला या गोष्टी समजल्या होत्या, तेव्हा मलाही खूप वेगळं वाटलं होतं. म्हणून मी विचार केला, की या विषयावर एक व्हिडिओ नक्कीच झाला पाहिजे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी एक ओळख करून देते. माझं नाव आहे श्वेता आणि रिसेंटली आम्ही युरोपमधल्या इस्टोनिया या देशामध्ये मूव्ह झालो आहोत आणि इथल्या माझ्या आयुष्याचा अनुभव, वेगवेगळे ट्रॅव्हल व्लॉग्स आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असते. तुम्ही ते बघितले नसतील तर जरूर बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिला आपला टॉपिक आहे तो म्हणजे इलेक्ट्रिसिटी रेट. तर आपल्या भारतामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इलेक्ट्रिसिटीचे रेट हे सेम कॉन्स्टंट असतात. ते बदलत नाही. ते वर्षातून एकदा किंवा दोनदा हार्डली बदलत असतील. जे काही गव्हर्नमेंटने फिक्स रेट ठरवून दिलेत पर युनिट, तेच आपले रेट सगळीकडे एव्हरीडे लागू होतात. पण इथे तसं नाही आहे. इस्टोनियामध्ये इलेक्ट्रिसिटीचा जो रेट आहे तो एव्हरी आवरली बेसिसवरती चेंज होतो. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाला इलेक्ट्रिसिटीचा रेट हा बदलत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे शेअर बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्सचे रेट हे अप अँड डाऊन असे होत असतात. त्याप्रमाणे इथे इलेक्ट्रिसिटी रेटसुद्धा बदलत असतात. तर याचे वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे सप्लाय डिमांड्स किंवा त्या दिवसाचं हवामान काय आहे, या सगळ्या गोष्टींवरती त्याचा रेट हा अवलंबून असतो. तर इथले बरेचसे लोक असं करतात, की ज्यावेळेला त्यांना खूप हेवी पॉवर अप्लायन्सेस यूज करायचे असतात. म्हणजे डिशवॉशर म्हणा, वॉशिंग मशीन किंवा व्हॅक्यूम या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर त्यावेळेला एक वेबसाईट आहे जिकडे जाऊन ते इलेक्ट्रिसिटीचे रेट चेक करतात आणि ज्यावेळेला इलेक्ट्रिसिटीचा रेट कमी दिसतो, तर त्यावेळेला हे हेवी ॲप्लिकेशन्स यूज केले जातात, जेणेकरून इलेक्ट्रिसिटीचं कमी रेट हा आपल्याला मिळेल आणि आपल्याला कमीत कमी बिल हे भरावं लागेल. तर पुढचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे एक्स्ट्रीम वेदर चेंजेस. तर आपल्या भारतामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 3 महत्त्वाचे ऋतू असतात. ते म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर इस्टोनियामध्ये महत्त्वाचे 4 ऋतू असतात. ते म्हणजे स्प्रिंग, समर, ऑटोम आणि विंटर असे 4 ऋतू असतात. तर स्प्रिंग सीझन म्हणजे साधारणतः मार्च ते मे हा स्प्रिंग सीझन असतो. ज्यावेळेला जस्ट विंटर संपलेला असतो आणि वातावरण हळू गरम व्हायला सुरुवात झाली असते. तर हा म्हणजे स्प्रिंग सीझन असतो. त्यानंतर जून ते ऑगस्ट हे म्हणजे इथे पीक समर सीझन असतात आणि ज्यावेळेला समर सीझन असतो इकडे, त्यावेळेला आपल्याला जो सूर्यप्रकाश आहे तो जवळ-जवळ दिवसाचे 19 तास हा सूर्यप्रकाश बाहेर असतो आणि वेदरसुद्धा त्यावेळेला खूप बाहेर गरमी असते. 25 डिग्रीपर्यंत इथे तापमान जातं. त्यानंतर येतो तो म्हणजे ऑटोम सीझन म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळात ऑटोम सीझन असतो. यालाच फॉल सीझन असं पण म्हणतात. फॉल सीझन यासाठी की त्या काळात झाडाची पानं ही जी पिवळी केशरी रंगाची होतात आणि ती हळू पडायला सुरुवात होते आणि वातावरण हळू गार व्हायला सुरुवात होते आणि दिवससुद्धा हळू लहान व्हायला सुरुवात होतात आणि या काळात मोस्टली आपल्याला बाहेर पाऊस बघायला मिळतो. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे विंटर सीझन जो असतो तो डिसेंबर ते फेब्रुवारी. ज्या काळात एकदम बाहेर एक्स्ट्रीम थंडी असते आणि तापमान बऱ्याचदा -20 डिग्रीपर्यंत जातं आणि खूप एक्स्ट्रीम असा स्नोफॉल सगळीकडे होत असतो आणि जो सूर्यप्रकाश आहे, तो जो आपल्याला समरमध्ये 19 तास मिळत असतो, तो आता फक्त 5 ते 6 तास मिळतो. तर असे हे एक्स्ट्रीम वेदर चेंजेस इस्टोनियामध्ये हे होत असतात. तर पुढचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे अपॉइंटमेंट इज मॅन्डेटरी. येस. तर इकडे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कुठेही जाताना तुम्हाला जिथे कुठे तुम्ही जाणार आहात त्याची अपॉइंटमेंट घेणं खूपच जास्त मॅन्डेटरी असतं. त्याला इथे खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही साधं दवाखान्यात जाणार असाल किंवा साधे केस कापायला जरी सलॉनमध्ये जाणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना आधी फोन करायचा, मग ते तुमच्यासोबत टाईम डिस्कस करतील आणि तुम्हाला दोघांनाही जो सुटेबल टाईम आहे ते तुम्हाला देतील आणि त्यावेळेला तुम्ही वेळेत तिथे पोहोचणं खूप गरजेचं आहे. 5 वाजताची अपॉइंटमेंट असेल, तर तुम्ही 5 वाजता तिथे असणं खूप गरजेचं आहे. वेळेला इथे खूप जास्ती महत्त्व दिलं जातं. पुढचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे पार्सल डिलिव्हरी. तर आपल्या भारतामध्ये आपण वेगवेगळ्या वेबसाईट्सवरनं गोष्टी ऑर्डर करतो आणि त्या थेट आपल्या दरवाजात येऊन आपल्याला तो माणूस डिलिव्हर करतो आणि आपल्याला कुठेही त्यासाठी जाण्याची गरज नसते. पण इस्टोनियामध्ये असं नाहीये. इस्टोनियामध्ये एक वेगवेगळे ड्रॉप बॉक्सेसची सिस्टम आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट इथे ऑर्डर करतो,
तर त्यावेळेला आपला जो नियरेस्ट एरिया आहे तिकडच्या ड्रॉप बॉक्समध्ये आपली वस्तू ही डिलिव्हर केली जाते आणि आपल्याला मेलमध्ये त्या गोष्टींचा कोड येतो. तर आपण त्या ड्रॉप बॉक्सच्या इथे जायचं, तो कोड एंटर करायचा आणि आपलं जे काही लॉकर आहे, त्या लॉकरमध्ये जिथे ती वस्तू ठेवली आहे, त्याचं ते डोअर ओपन होतं त्या कोडने आणि मग आपण आपली वस्तू घ्यायची आणि घरी यायचं. सो इकडे तुम्हाला पार्सल घरी येत नाही. तुम्हाला त्यासाठी स्वतः ड्रॉप बॉक्सच्या इथे जावं लागतं आणि ती वस्तू घरी घेऊन यावी लागते. तर पुढचा आपला पॉइंट आहे ते म्हणजे शॉप टायमिंग्स. तर आपल्या भारतामध्ये जनरली 9-10 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात किंवा मग आता जसे आपल्याकडे फेस्टिवल सीझन चालू होणार आहे, लवकरच गणपती येणार आहेत किंवा मग वीकेंडच्या दिवशी मॉलमध्ये वगैरे तुम्ही जाता त्यावेळेला तर 11-12 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात बिकॉज हा खूप पीक टाईम त्यांच्यासाठी असतो जेव्हा असे फेस्टिवल्स येतात किंवा वीकेंड्स असतात. तर इथे इस्टोनियामध्ये असं नाहीये. इकडे वीकेंड्स ज्यावेळेला असतात त्यावेळेला दुकानं जनरली मॉलमधली दुकानं असू दे किंवा कुठलीही दुकानं असू दे, ती 6 वाजल्यापासून बंद व्हायला चालू होते. तर याचं कारण म्हणजे जे कोणी तिथे काम करतात, तर त्यांचाही हा वीकेंड आहे आणि त्यांचाही हा फेस्टिव्हल आहे. असा विचार करून त्यांनाही त्यांच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. तो या सगळ्यामुळे इथले दुकानं 6 वाजल्यापासून बंद व्हायला सुरुवात होते. पुढचा आपला पॉइंट आहे तो म्हणजे स्वच्छ पाणी. तर आपल्या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे, की आपण पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर्स आपल्या किचनमध्ये लावलेले असतात आणि त्यातूनच आपण मोस्टली पाणी पितो. आपण असं डायरेक्ट नळ ओपन केला आणि ग्लास धरला आणि पाणी प्यायला लागलो असं जनरली होत नाही. तर इस्टोनियामध्ये असं नाहीये किंवा तुम्ही कुठल्याही युरोप कंट्रीजमध्ये जाल, तर तिथे जे टॅप वॉटर असतं इट्स कंप्लीटली ड्रिंकेबल. तर इथे तुम्ही बाथरूममधलं सुद्धा पाणी पिऊ शकता. इतकं स्वच्छ पाणी सगळ्या नळांना येतं. तुम्हाला इथे वेगळे वॉटर प्युरिफायर बसवलेले दिसणार नाही. इथे डायरेक्ट लोकं नळातूनच पाणी पितात किंवा तुम्ही इथे बाहेर फिरायला वगैरे कुठे जाल, तर फाउंटन असू दे किंवा जे छोटेसे कुठले नळ असू दे, तर लोकं तिथेही आपल्या बाटल्या भरून त्यातून पाणी पिताना आपल्याला बघायला मिळतील. कारण इथे सगळीकडे खूप स्वच्छ पाणी येतं. पुढचा आपला पॉइंट आहे तो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर आपल्या भारतामध्ये आपल्याला वेगवेगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट जर यूज करायचे असेल, तर त्याचे आपण पास काढतो किंवा रिक्षा असते, तर रिक्षावाल्याला आपण पैसे देतो आणि आपल्यासाठी काहीही फ्री नसतं तिकडे. तर इथे असं नाहीये. इकडे जे इस्टोनियाचे जे रेसिडेंट आहेत, त्या सगळ्यांसाठी इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट हा फ्री असतो. इकडे एक आपल्याला आयडी कार्ड नंबर दिला जातो. जे कोणी रेसिडेंट आहेत, जसं इंडियामध्ये आपल्याकडे आधार कार्ड नंबर असतो. तसंच इथल्या रेसिडेंटकडे एक आयडी नंबर असतो. तर तो आयडी नंबर हा तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी लिंक असतो. तर पब्लिक ट्रान्सपोर्टचं कार्ड आपण एक विकत घ्यायचं आणि त्याला आपला तो नंबर लिंक करायचा आणि तेच कार्ड तुम्ही जेव्हा बसमध्ये जाता किंवा ट्रॅममध्ये जाता, तर तिथे जस्ट ते कार्ड टॅप करायचं अँड दॅट्स इट. एवढंच तुम्हाला करावं लागतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे वेगळे चार्जेस इथे द्यावे लागत नाहीत. पुढचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे रिसायकलिंग. तर इस्टोनियामध्ये रिसायकलिंगला खूप जास्ती प्रमाणात महत्त्व दिलं जातं. इथला 80% कचरा हा रिसायकल होत असतो. तर आपल्या भारतामध्ये सुद्धा आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, की कचरा हा वेगवेगळा ओला आणि सुका कचरा असा हा वेगवेगळा घेतला जातो. पण बऱ्याच ठिकाणी अजूनही आपल्या इंडियामध्ये मिक्स कचरा घेतला जातो. एवढं स्ट्रिक्ट त्याबद्दल नाही आहेत रूल्स. पण इथे इस्टोनियामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेगळी कचऱ्यामध्ये द्यावी लागते. म्हणजे काचेच्या बाटल्या असेल किंवा पुठ्ठे असतील तर ते वेगळे द्यावे लागतात. पिझ्झाचे इव्हन बॉक्सेससुद्धा वेगळे द्यावे लागतात. त्यानंतर तुमचा किचनमधला जो ओला कचरा असतो, बायो वेस्ट ज्याला आपण म्हणतो, तो वेगळा द्यावा लागतो त्यांना. त्यानंतर जो आपले इलेक्ट्रॉनिक्स आयटम असतात जे बिघडलेले असतात, तर तो ई-वेस्ट सुद्धा त्यांना वेगळा द्यावा लागतो. जेणेकरून त्याचं रिसायकलिंग ते योग्य प्रकारे करतील पुढे जाऊन. आणि आपण जिथे राहतो तो आजूबाजूचा एरिया खराब होणार नाही आणि निसर्ग खूप छान सुंदर राहील याची ही लोकं खूप छान काळजी घेत असतात. पुढचा आपला पॉइंट आहे तो म्हणजे वर्क कल्चर. आपण इंडियामध्ये ज्यावेळेला जॉब करतो तेव्हा रात्री 10-11 वाजेपर्यंत बसून काम करत असतो आणि ज्यावेळेला वीकेंड असेल किंवा आपण सुट्टी घेतली असेल आणि गरज असेल तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा राहावं लागतं त्या काळात.
पण इथे इस्टोनियामध्ये असं नाहीये. इथे वर्क लाईफ बॅलन्सला खूप जास्ती प्रमाणात महत्त्व दिलं जातं. तुमचे जे कामाचे तास आहेत, त्याच तासांमध्ये लोकं इथे काम करतात आणि जे तुमचे कामाचे तास ठरवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुमचं 9 to 5 जॉब असेल, तर 5 वाजल्यानंतर कोणीही तुम्हाला तुमच्या पर्सनल टाईममध्ये कॉल करून डिस्टर्ब करत नाही किंवा वीकेंड्सच्या दिवशी कोणीही तुम्हाला फोन करून एखादा इश्यू बघायला सांगत नाही. किंवा असं जर कोणी केलं तर ते एथिकली खूप रॉंग समजलं जातं. तर त्यामुळे इथलं वर्क लाईफ बॅलन्स हे खूप जास्त छान आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. तर पुढचा आणि आपला शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑनलाईन डिजिटल सर्व्हिसेस. तर आपल्या भारतामध्ये अजूनसुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी या पेपरवर्कने करतो किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन रांगेत उभं राहून त्या गोष्टी करतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला वोटिंग करायचं असेल किंवा आपल्याला बँकेमध्ये आपलं अकाउंट ओपन करायचं असेल, तर प्रत्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ते सगळं करणं खूप गरजेचं असतं. तर इथे इस्टोनियामध्ये असं नाहीये. इथे मॅक्सिमम गोष्टी या घरबसल्या ऑनलाईन करता येतात पूर्णपणे. तुम्हाला त्यासाठी तिथे जाण्याची काहीही आवश्यकता नसते. वोटिंग असू दे किंवा रिसेंटली मी माझं बँक अकाउंट इथे ओपन केलं, तर ते पूर्णपणे ऑनलाईन डिजिटल पद्धतीने घरच्या घरी मला हे करता आलं. मला बँकेत जाण्याची अजिबात गरज पडली नाही. त्यानंतर रिसेंटली आम्ही रितिकाला व्हॅक्सिनेशनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. जाताना तुम्हाला तुमची फाईल कॅरी करण्याची इथे गरज नसते. त्यांचं हॉस्पिटलचं एक पोर्टल असतं. तिकडे जाऊन तुम्ही अपॉइंटमेंट बुक करायची. अपॉइंटमेंट झाल्यानंतर जे काही डॉक्टरांनी तुम्हाला मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले आहेत किंवा तुमचा एखादा कुठलाही रिपोर्ट आहे, ब्लड, शुगर, जे काही युरिन, जे कुठला रिपोर्ट आहे, तोही तुमचा तिथे पोर्टलवर येतो आणि डॉक्टर डायरेक्टली तिथे कमेंट्स टाकतात जे काही असेल त्याबद्दल. तर ते रिपोर्ट्स असू दे किंवा मेडिसिनचं प्रिस्क्रिप्शन असू दे, ते तुम्हाला असं फाईलमध्ये लावून ती फाईल प्रत्येक ठिकाणी नेण्याची गरज पडत नाही. फार्मसीमध्ये सुद्धा डायरेक्टली ते प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांचे ऑनलाईन पद्धतीने पोहचवले जातात आणि मग ते आपल्याला डायरेक्ट गोळ्या देतात. आपल्याला त्यासाठी फाईल कॅरी करण्याची इथे गरज पडत नाही. तर इथे असं सगळ्या गोष्टी या मॅक्सिमम ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात. तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.